श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, एखाद्या वस्तूचे संपूर्ण ज्ञान होण्यास वस्तूचे गुणधर्म कळले पाहिजेत. तसेच तिचे इतर वस्तूंशी असलेले संबंध यथार्थपणे ध्यानात आले पाहिजेत. वस्तूंचे वर्ग 2: आत्मवस्तू व अनात्मवस्तू. आत्मवस्तू अक्षर, अखंड, एकजिनसी, एकरस, स्थिर व अविनाशी आहे. तिच्याहून दुसरी सत्ता नाही. अनात्मवस्तू म्हणजे सारे दृश्य विश्व. अनेकपणाने भरलेले विश्व सदैव गतिमान, पदोपदी नाश पावून पुन्हा पुन्हा जन्मणारे, अस्थिर आणि खंडित आहे. वास्तविक आत्मा केवळ द्रष्टा आहे. सर्व स्थळांचा तो द्रष्टा असल्याने तो एकाच वेळी सर्व ठिकाणी असतो. सर्व समयाचा द्रष्टा असल्याने तो नित्य व अविनाशी आहे. सर्व वस्तूंचे असणे आणि नसणे आत्मा द्रष्टेपणाने पाहतो. वस्तू असंख्य प्रमाणात आल्या आणि गेल्या तरी त्यांच्या द्रष्टेपणात काही उणे पडत नाही. तो कशाचे कारण नाही व कशाचे कार्य नाही. असा तो आत्मा अनंत आहे. याच्या उलट विश्व आणि विश्वातील साऱ्या वस्तू शांत आहेत. अनंत आत्म्यामध्ये अनेक शांत वस्तू अनंत काळ का व कशा निर्माण होत राहतात ही खरी समस्या आहे. एकरस, एकले, एक निर्गुण आत्मस्वरूपामध्ये ही बहुरंगी, बहुगुणी, बहुढंगी, बहुरूपी आणि बहुप्रसवा दृश्य सृष्टी कशी निर्माण झाली. सद्रूप आत्म्यामध्ये असतला स्थान नाही, पण आत्म्यामध्येच प्रकटणाऱ्या विश्वामध्ये जिकडे तिकडे असद्रूप मृत्यूचे साम्राज्य दिसते. चित्स्वरूप आत्म्यामध्ये अचेतनाला स्थान नाही, पण विश्व अचेतन जडद्रव्याने भरलेले आहे. आत्मा आनंदमय आहे, परमप्रेमाचे स्थान आहे. त्याच्यामध्ये दुःखाला वाव नाही, तरी जीवनात दुःखाचा भरपूर अनुभव येतो. आत्मानात्मविवेकाने ही समस्या समाधानकारक रीतीने सुटते. आत्मबुद्धीच्या ज्ञानदृष्टीने विश्व आत्मस्वरूप दिसते. देहबुद्धीच्या अज्ञानदृष्टीने आपल्याला तेच विश्व दृश्यपणाने वेगळे दिसते. ज्ञानसृष्टीमध्ये द्रष्टा आणि दृश्य यांचे निराळेपण दिसते, पण वेगळेपण नसते. मी आत्मस्वरूप द्रष्टाच दृश्यपणाने पसरलेले आहे अशी प्रचिती असते. त्यामुळे जग निराळे दिसून वेगळे वाटत नाही. अज्ञानदृष्टीमध्ये द्रष्टा आणि दृश्य यांच्यात निराळेपण दिसतेच, पण वेगळेपण देखील वाटते. द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये अज्ञान असते. अंतःकरणाच्या पडद्यामुळे अनंत द्रष्टा शांत ज्ञान बनतो. मग दृश्याला ज्ञेय मानून त्याचे ज्ञान करून घेण्यास त्याच्या मागे धावतो. वास्तविक सर्व अंतःकरणात द्रष्टा एकच आहे, पण अहमरूपी ज्ञाता आला की तोच व्यक्ती होतो. प्रत्येक व्यक्तीचे ज्ञान निराळे बनते. हे खंडित ज्ञान खरे ज्ञान नव्हे. खऱ्या उर्फ सम्यक ज्ञानाचा उदय होण्यासाठी व्यक्तीपणा अव्यक्त सामान्यात लीन व्हावा लागतो. व्यक्तीपणास अहंकाराचे अधिष्ठान असते. सगुणाच्या उपासनेमध्ये अहंकार भगवंताच्या चरणी लीन होतो. सगुणोपासना व सत्संग स्वरूपाचे दर्शन घडवतात. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 6 समास 6 सृष्टी कथन. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.